मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा भाग खूपच खतरनाक दाखवलेला आहे. इकडे जानकी आणि ऐश्वर्याने शर्वरीच्या विरोधात खूप मोठा असा पुरावा शोधून काढलाय. म्हणजे ज्या वेळेला शर्वरी आणि हा राहुल विक्रांतची डेड बॉडी त्यांच्याच घरामागे लपून ठेवत असतानाचा CCTV फुटेज आता जानकीच्या आणि ऐश्वर्याच्या हाती लागलेला आहे. आणि त्याच्यामुळे आता या सगळ्यातून ह्या राहुलला आणि शर्वरीला कोणीही वाचू शकणार नाहीये. आणि मंडळी, त्यासाठीच आता ह्या शर्वरीला आणि राहुलला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी आणि हे सगळे गुन्हे त्यांच्या तोंडून कबूल करण्यासाठी जानकीने ऐश्वर्याने मिळून खूप मोठा असा सापळा रचलाय. आणि या सापळ्यामध्ये आता हे दोघं जे आहेत ना, ते पूर्णपणे अडकली आहेत. आणि स्वतः शर्वरी स्वतःच्या तोंडातून कबुली करणार आहे की नानांचा आणि विक्रांतचा खून तिने स्वतः केलेला आहे. तर मंडळ, या सगळ्यात आता खूप मोठा ट्विस्ट म्हणजे हा राहुल खूप शहाणा निघालाय. आता त्या सगळ्यामध्ये राहुलने शर्वरीला साथ दिली होती, पण त्याने आता सगळ्यांसमोर स्वतःला सेफ करत सगळे आरोप ह्या शर्वरीवर टाकलेले आहेत. जेव्हा पोलीस पकडायला येतात तेव्हा त्याने पोलिसांसमोर हे सगळे गुन्हे शर्वरीने एकटीने केलेत हे स्टेटमेंट सुद्धा आता स्वतः राहुलने दिले. तर मंडळी, आजचा भाग ना खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी, आता इकडे असं दाखवले की राहुल आणि शर्वरी दोघंसुद्धा रूममध्ये बोलत असतात. राहुल शर्वरीला म्हणत असतो की काय प्लॅन आखलास यार तू. जेव्हा पहिल्यांदा तू आम्हाला प्लॅन सांगितला होतास ना की विक्रांतला घराच्या मागेच आपण पुरून ठेवायचं, तेव्हा खरं तर मी घाबरलो होतो. पण खरंच भन्नाट डोकं आहे तुझं. काय आयडिया सुचली होती तुला आणि आपला प्लॅन कसा वर्कआउट झाला. आणि मंडळी, हा सगळं बोलणं सुरू असताना ईश्वरीने आणि राहुलने कशा प्रकारे विक्रांतला मारलं आणि त्यांनी घराच्या रूमच्या बाहेर, घराच्या बाहेर त्याची डेड बॉडी कशी पुरली हे सगळं दाखवलंय बरं का. म्हणजे ह्या दोघांना आता आधीच अंदाज होता की आपण ह्या विक्रांतला मारले खरं, पण पहिला आरोप हा माझ्यावरती येऊ शकतो. कारण विक्रांत हा मुळशीला यायला निघाला हे मलाच माहीत होतं. आणि नाना तर ह्या जगात नाही आहेत, त्याच्यामुळे पहिली चौकशी ही आपलीच होणार. आणि काही जर तरी पोलीस मला ह्या गुन्ह्यापर्यंत शोधून काढतील आणि आपण हे सगळं सेल्फ डिफेन्ससाठी केलं आहे हे आपण कोर्टामध्ये सिद्ध करायचं. आणि म्हणून ह्या दोघांनी असा प्लॅन केलेला असतो की मुद्दाम डेड बॉडी घराच्या मागच्याच बाजूला लपवली आहे, कारण ती पोलिसांना इझिली मिळावी. आणि एवढंच नाही तर ते जो हॅमरने त्याच्या डोक्यात मारलेलं असतं ना, तर हॅमरसुद्धा मुद्दाम ते लोक तिथेच ठेवतात, कारण असेही हे लोक पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि ह्या सगळ्यामध्ये ते पुरावे शोधून काढतील. आणि शर्वरीने हा शहाणपणा केलेला असतो की कोर्टामध्ये मी सगळे आरोप तुझ्यावरती टाकेन आणि तू माझ्यावरती कोणताही आरोप करायचा नाही. आणि या सगळ्यात जेव्हा केस उलटी फिरवायची वेळ येईल तेव्हा मात्र मी स्वतः सगळं खरं सांगेन. आणि कशा प्रकारे विक्रांतने नानांना मारण्याचा प्रयत्न केला आणि मी सेल्फ डिफेन्ससाठी ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने केल्या आणि विक्रांतला कसं मारलं हे सगळं मी कोर्टामध्ये सांगेन. आणि नक्कीच ह्या गोष्टीमुळे माझी कोर्टातून निर्दोष सुटका होईल. आणि असेही घरचे मला वाऱ्यावर सोडणार नाहीत हे आता शर्वरीला चांगलंच माहीत असतं. आणि हे दोघं जण आता खूप हसत असतात. आणि आपण कसं सगळ्यांना मूर्ख बनवलंय ना, याच्यावरती त्यांचं बोलणं सुरू असतं. त्यावर आता राहुल म्हणतो, शर्वरी खरंच तू माझ्यासाठी ना खूप काही केलेस, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावरती. आता ही शर्वरी सुद्धा म्हणते की हो हो. आणि तेवढ्यात बाहेर पूजेची तयारी सुरू झालेली असते आणि दोघं सुद्धा आता पूजेला बाहेर येतात. आता इकडे पूजा सुरू झाली आहे आणि जे वेळेला मंत्र म्हणणं सुरू होतं त्यावेळेला आता ऐश्वर्याचं आणि जानकीचं ठरलंय हीच ती वेळ आहे. साधारण पूजेला आता 1 तासभर तरी वेळ जाईल ना, मग त्या वेळातच आपण शर्वरीच्या रूमची झडती घ्यायला हवी. आणि आता ऐश्वर्या जानकीला खुणवते की मी आता माझं डोकं दुखायचं नाटक करते. आणि जानकीसुद्धा म्हणते की हो हो, म्हणजे सुरू कर आता. आणि ऐश्वर्याचं डोकं दुखायला लागते म्हणून ती जानकीला म्हणते की जानकी ऐक ना गं, माझं ना खूप डोकं दुखतंय, खूप त्रास होतोय, मी जाऊन रूममध्ये आराम करू का. जानकी म्हणते की अगं हो ना, कर ना, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि तेवढ्यातच ती सुमित्राला पण विचारते की आई माझं खूप डोकं दुखतंय, मी जरा आराम केला तर चालेल ना, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही आहे ना. तर आता सुमित्रासुद्धा म्हणते की अगं तुला त्रास होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, जा तू आराम कर. आणि आता ती शर्वरीला म्हणते की शर्वरी वंच ऐका ना, वरती चालत जाण्यापेक्षा मी तुमचा रूम जवळ आहे, तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करू का. आता शर्वरीच्या मनात ना थोडासा संशय निर्माण होतो की मी बाहेर असतानाच हिला का बरं आतमध्ये जायचं आहे. पण आता सगळ्यांसमोर शर्वरी नाही तर म्हणू शकत नाही आहे. आणि त्याच्यामुळे शर्वरी म्हणते की हो हो जा ना, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता शर्वरीचं पूर्ण लक्ष ह्या ऐश्वर्याकडे असतं आणि ऐश्वर्याने मात्र त्याच संधीचा फायदा घेतलाय. शर्वरी सारखी रूमकडे बघत असते आणि जानकीचं लक्ष आहे की ही शर्वरी जी आहे खूप अस्वस्थ झाली आहे. आता ऐश्वर्याकडे रूममध्ये येते आहे, पण शर्वरी तिचं लक्षच लागत नाही आहे, ती उठून चाललेली असते. त्यावर आता जानकी म्हणते की तुम्ही पूजेवरून का उठताय, थांबा ना, ऐश्वर्याला काय बरं वाटेल आणि तिला काय हवं नको असेल तर मी बघते.
आता शर्वरी पुन्हा खाली बसते आणि ऐश्वर्या लगेच आतमध्ये रूममध्ये येऊन सगळीकडे शोधाशोध करायला सुरुवात करते. काहीतरी आपल्या हाती पुरावा असा लागेल. पण शर्वरीचं चाललंय की वहिनी ऐक ना, तिला खूपच त्रास होत असेल ना, ऐक ना मी एक काम करते, तिला जाऊन बघून येते किंवा मेडिसिन देऊन येते. त्यावर आता जानकी म्हणते की वंस तुम्ही कशाला काळजी घेताय, मी जाते, माझ्याकडे आहे डोकेदुखीची गोळी, मी त्यांना तिला जाऊन गोळी देते, तुम्ही बसा बरं इथे पूजेवरती. आता त्यावर ही लगेच शर्वरी म्हणते की नाही गं, माझ्याकडे ना खूप स्ट्रॉंग गोळी आहे, मी ती गोळी दिली ना की तिला लवकर बरं वाटेल. आता जानकीला कळून चुकलंय की ही आता शर्वरी मुद्दाम सगळी ही नाटकं करते आणि ऐश्वर्याने सगळा पसारा बाहेर काढून ठेवलेला असतो, सगळे पेपर शोधत असते आणि त्यामध्ये तिला काहीतरी महत्त्वाचं असं सापडलंय आणि ती ह्या सगळ्या शोधाशोध सुरू असताना इकडे शरू म्हणते की नाही मला ना तिची खूप काळजी वाटते, कितीसा वेळ लागणार आहे, फक्त 2 मिनिटांचं काम आहे, मी पटकन जाऊन तिला गोळी देऊन येते. आणि शर्वरी येताना फास्ट फास्ट तिच्या रूमकडे येत असते आणि इकडे ऐश्वर्याची शोधाशोध सुरू आहे. जानकी आता तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, अगं शर्वरी थांब, शर्वरी म्हणते थांबा, पण शर्वरी अजिबात थांबत नाहीये. शेवटी आता ही शर्वरी दरवाजा उघडणारच ना, तेवढा जानकी म्हणते की शर्वरी वंच थांबा, जेणेकरून ती एवढ्या जोरात बोलते की ऐश्वर्याला आतमध्ये आवाज गेला पाहिजे. शर्वरी म्हणते की काय झालं बहिणी. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते वंच तिकडे पूजा सुरू असताना पूजेवरती असं उठू नये असं म्हणतात ना, आणि तिला गोळी द्यायची तर तुम्ही मला सांगा कुठे गोळी ठेवली आहे, मी जाऊन देते ना, तुम्ही कशाला त्रास करून घेताय. आता हे सगळं बोलणं ऐश्वर्याने ऐकलंय आणि ही शर्वरी रूममध्ये आतमध्ये एंट्री करणार, त्याच्या आतमध्ये सगळं काही आता ऐश्वर्याने आवरून ठेवलेलं असतं. आता ही शर्वरी जेव्हा दरवाजा उघडून आतमध्ये येते तेव्हा जानकी आपली ऐश्वर्या ही बेडवरती झोपलेली असते आणि आई गं डोकं दुखतंय असं करत असते आणि शर्वरीला वाटते ही आपल्या रूममध्ये काहीतरी शोधाशोध करत असणार आहे. बघते तर ऐश्वर्या बेडवर झोपलेली आहे आणि आता ही म्हणते की खरंच हिचं डोकं दुखतंय का, म्हणजे ही तर बेडवर झोपलेली आहे, असं वाटत तर नाही की हिने काही चेक करत असेल. आता ती सगळीकडे पाहते, कपाट पाहते आणि सगळं काही व्यवस्थित लॉक केलेलं असतं, सगळं झाकून ठेवलेलं असतं आणि त्याच्यामुळे आता इथे जानकीचा संशय वाढला आहे की इकडे तिकडे का पाहतीये. ते आता ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या मी तुला ना थांब गोळी देते. आणि आता ती ऐश्वर्याला गोळी देते आणि म्हणते की ऐश्वर्या ही गोळी घे आणि हे बघ ही गोळी आहे ना माझ्या समोरच खा. आता तिला ना मुद्दाम द्यायचं असं, तिला जाणून घ्यायचं असं खरंच हिचं डोकं दुखते का मला पाहायचं आहे. आता ही जानकी आहे ना ऐश्वर्याला खुणवते की ती गोळी घे, तोंडात टाक आणि ती गिळू नकोस, गाळाच्या एका साईडला बाजूला ठेवून दे. आणि आता ऐश्वर्यासुद्धा तेच करते, गोळी घेते आणि तोंडात टाकते. तेवढ्यात आता जानकी तिला म्हणते की वंस बाहेर पूजेसाठी केव्हाची लोक थांबलेत, चला तुम्ही, ऐश्वर्याला बरं वाटेल. आता तिने गोळी घेतली ना. आता हे दोघीच पण बाहेर जातात. ऐश्वर्या लगेच तोंडातली जी गोळी असते बाहेर काढते आणि जानकी आता शर्वरीला म्हणते की शर्वरी वंस थांबा, तुम्ही आता आतमध्ये आलात त्या खरंच तुम्हाला ऐश्वर्याची काळजी वाटत होती की तुझा तिच्यावरती संशय होता. शर्वरी म्हणते नाही गं वहिनी, खरंच मला तुझी काळजी वाटली म्हणून मी आले, असं का विचार करतेस तू. त्यावरही आता जानकी म्हणते की बरं ठीक आहे, पूजेला उशीर होतोय, चला जाऊया. आणि आता ह्या दोघीसुद्धा इकडे पूजेला येतात. पण मंडळी जानकीची पूर्ण खात्री पटली आहे की ही ना आपल्यापासून काहीतरी ना लपवण्याचा प्रयत्न करते. तर मंडळी इकडे आता ऐश्वर्या जानकीला म्हणत असं की जानकी, ज्या पद्धतीने शर्वरी माझ्या मागावरती आली ना, मला खात्री येते आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते, आपल्याला लवकरात लवकर शोधायलाच हवं. आता उद्या कुलदैवतेच्या दर्शनाला जायचं आहे, पण तिथे कसं जाणार. आई तर म्हणल्यात सगळ्या कुटुंबाने एकत्र जायचं आहे. ऐश्वर्या म्हणते की अजिबात काळजी करू नकोस जानकी, जसं आज माझं डोकं दुखत होतं ना तसंच डोकं उद्या पण दुखेल आणि त्याच्यामुळे आपण दोघीही घरी थांबायचं. आणि मंडळी त्याच प्रकारे आता जानकी आणि ऐश्वर्या दोघीसुद्धा घरी थांबल्यात आणि बाकी सगळे कुलदेवतेच्या दर्शनाला बाहेर निघून गेलेत. आणि ऐश्वर्या म्हणते की हाच तो चान्स आहे शर्वरीला एक्सपोज करण्याचा. आणि आता ह्या दोघींनी ठरवलं आहे की आपण ज्या दिवशी विक्रांत भाऊजींची डेड बॉडी इथे पुरली गेली ना, त्या दिवशीचं पुरावा आपल्याला काही मिळतो का हे शोधायला हवं. आणि म्हणून आता ह्या दोघींनीसुद्धा CCTV फुटेज चेक करायचं ठरवलं आहे. आपल्या एरियात जेवढे काही CCTV फुटेज आहेत ते सगळे शोधायचे, काही ना काहीतरी क्ल्यू आपल्या हातामध्ये नक्कीच मिळेल. आणि मंडळी आता ह्या सगळ्यामध्ये ना जानकी आणि ऐश्वर्या दोघीसुद्धा शर्वरीच्या खरं तर हात धुवून मागे लागलेत आणि दोघींनीसुद्धा ठरवलं आहे की आता CCTV फुटेज काहीतरी क्ल्यू देईलच आपल्याला. आणि हे सगळं शोधत असता दोघींच्यासुद्धा हाती असा काही पुरावा लागला आहे ज्याच्यामुळे आता शर्वरी आणि राहुल दोघंसुद्धा आता पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहेत. तिकडे शर्वरीने शहाणपणा करून ठेवलेला असतो, तो म्हणजे विक्रांतचा मोबाईल तिने स्वतःच्या बॅगेत लपवलेला असतो. आणि तोच मोबाईल आता इकडे ह्या दोघीजणी जेव्हा घरामध्ये शोधाशोध करत असतात तेव्हा तो जानकीच्या हाती लागलेला आहे. आणि त्याच्यामध्ये विक्रांतचे सगळे कॉल डिटेल्स आणि मॅसेजेस सगळं काही आता इथे जानकीच्या आणि ऐश्वर्याच्या हाती लागलं आहे. म्हणजे विक्रांत हा जेव्हा मुळशीमध्ये आला त्यावेळेला तो येण्याआधी त्याने इकडे फोन केलेला असतो नानांना, आणि नानांना फोन केलेला असतो, ते कॉल डिटेल्स मिळालेत. म्हणजे ज्या दिवशी नानांवर हल्ला झाला
त्याच दिवशी विक्रांतने नानांना फोनसुद्धा केलेला होता आणि आदल्या दिवशीसुद्धा. आणि ते दोघं एकमेकांना भेटायचं आहे असा सुद्धा त्याने मेसेज केला होता. आणि एवढंच नाही आहे तर त्यांनी मेसेजमध्ये हे सुद्धा लिहिलं आहे की शर्वरी वाया गेली आहे, शर्वरीने मला आणि तुम्हाला फसवलं आहे. हा सुद्धा मेसेज आता जेव्हा सापडला आहे, याचा अर्थ शर्वरी आपल्याशी खोटं बोलते आहे, हे आता सगळं सगळं सिद्ध झालं आहे. आता हे एवढे सगळे पुरावे मिळाल्यानंतर ऐश्वर्या म्हणत असतं की जानकी, फक्त एवढ्याच पुराव्यावरून काही होणार नाही आहे. आपण हे पुरावे जर दाखवले तरीही शर्वरी हीच म्हणेल की विक्रांतने माझी बदनामी करण्यासाठी, नानांचे कान भरण्यासाठी हे खोटे मॅसेज केलेत. आपण ह्या मॅसेजच्या जोरावरती तिला एक्सपोज नाही करू शकत. ती आपल्याला पुन्हा तोंडावर पडणार. आपल्या हातीनं असा काहीतरी पुरावा हवा आहे ज्याच्यामुळे तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल. त्यावर आता ऐश्वर्याला लगेच लगेच कळतं की ज्या दिवशी विक्रांतची बॉडी आपल्याला घराच्या बाहेर सापडली, याचा अर्थ ती बॉडी नक्कीच राहुल किंवा शर्वरी ह्या दोघांनीच बाहेर आणून ठेवली असणार आहे. आणि हे एकाचं काम नाही आहे, कदाचित हे दोघंसुद्धा असू शकतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला ना ते शोधायला हवं. त्यावर आता जानकी म्हणते, पण आपल्या CCTV फुटेजमध्ये असं काही रेकॉर्ड झालेलं नाही आहे, ते फुटेजच नाही आहे. ऐश्वर्या म्हणते की हे सगळं शर्वरीने अगदी विचार करून प्लॅनिंगपूर्वक केलेलं आहे. म्हणजे ज्या दिवशी विक्रांतची डेड बॉडी इथे आणली गेली त्या दिवशीचं CCTV फुटेज गायब आहे. म्हणजे त्याच दिवशी त्यांनी हे सगळं केलं. आपण एक काम करूया, ह्या एरियामध्ये जवळपास असलेले सगळे CCTV फुटेज आपल्याला चेक करतात का करायला मिळतात का बघूया. आपल्या हाती ना काहीतरी क्लू नक्कीच मिळेल. आणि मंडळी त्याच पद्धतीने आता ऐश्वर्या आणि जानकी दोघीसुद्धा घरातून निघाल्यात आणि आजूबाजूला असलेले सगळे CCTV फुटेज त्या चेक करायला सुरुवात करतात. आणि मंडळी ह्या सगळ्या शोधाशोधीमध्ये आता जानकी आणि ऐश्वर्याच्या हाती असा काही पुरावा लागला आहे, म्हणजे ज्यावेळेला ह्या दोघांनी विक्रांतला गाडीमध्ये भरून आणताना जो काही CCTV फुटेजमध्ये रेकॉर्ड झालेला आहे ते सगळं ह्यांना पाहायला मिळालेलं आहे. आणि एवढंच नाही तर आता ह्या रणदिवेंच्या ज्यांचं शेजारी घर आहे त्यांच्या घरासमोर असलेल्या CCTV फुटेजमध्ये आणखीन मोठा असा पुरावा मिळाला आहे. ते म्हणजे शर्वरी आणि ही राहुल दोघंसुद्धा विक्रांतची डेड बॉडी त्या याच्यामध्ये खड्ड्यामध्ये घालत असताना तो सगळं काही आता त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालं आहे. आणि हा CCTV फुटेज बघून आता जानकी आणि ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. म्हणजे ही ईश्वरी इतकी दिवस आपल्या सगळ्यांना फसवते आहे, आपल्या सगळ्यांची खोटं बोलते आहे. विक्रांतचा खून तिने केला आहे आणि डेड बॉडी ह्या अशा पद्धतीने आणून लपून ठेवली आहे, हे तर सापडलंच आहे. आता ऐश्वर्या म्हणते की खून तर हिने केला हे सिद्ध झालं आहे, पण ते कोर्टात असंही सिद्ध झालं होतं आणि तिने ते सेल्फ डिफेन्ससाठी केलं होतं, हे सुद्धा सिद्ध केलं आहे. आपल्याला हे सिद्ध करावं लागेल की तिने हे सगळं सेल्फ डिफेन्ससाठी नाही तर पैशांसाठी केलं आहे. आणि त्यासाठी पण आपल्याला अजून काही पुरावे असं भेटायला हवेत. तर मंडळी जेव्हा आता इकडे ह्या दोघीजणी ते CCTV फुटेज घेऊन तर येतात, पण आता पुन्हा जेव्हा विक्रांतच्या मोबाईलमध्ये ना आणखीन काही गोष्टी सापडतात का किंवा आणखीन काही गोष्टी मिळतात का हे शोधत असताना त्यांना बरेचसे बँक ट्रान्झॅक्शन आणि बरेचसे असे कागदपत्रसुद्धा मिळालेत. म्हणजे शर्वरीने विक्रांतला फसवून त्याची बरीचशी प्रॉपर्टी, पैसे सगळं स्वतःच्या नावावर करून घेतलेलं आहे. अशा एक एक करून सगळे पुरावे सापडलेत मंडळी. आणि प्रेक्षकांना आता सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे तो म्हणजे जेव्हा आता हे पुरावे शोधत असतात तेव्हा नानांचं डेथ सर्टिफिकेट आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आणि सोबतच हा विक्रांतचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट जो आहे, जेव्हा हे दोन्ही रिपोर्ट्स एकत्र ह्या दोघीजणी पाहतात ना तेव्हा त्यांना कळतं की नानांवर जो हल्ला झाला आहे तो विक्रांतच्या हल्ल्याच्या आधी झाला आहे. आणि विक्रांतची ही डेथ झालेली ही तारीख आहे ना, ती नानांच्या डेथच्या आधी झाली आहे. आणि शर्वरीने सगळ्यांना कोर्टामध्ये हे सांगितलं की विक्रांतने नानांना मारलंय, पण विक्रांतची डेथ आधी झाली आणि नानांची नंतर. मग विक्रांतने नानांना मारलं नाहीये हे तर सिद्ध होतं. म्हणजे याचा अर्थ शर्वरी टोटली खोटं बोलते. आणि मंडळी आता खरंच जानकीच्या आणि ऐश्वर्याच्या हातात एवढा असा मोठा पुरावा लागलाय ना, आता यातून मात्र शर्वरीची बिलकुल सुटका नाहीये. आणि आता मंडळी इकडे असं दाखवलंय की शर्वरी आणि राहुल दोघंसुद्धा देवी दर्शनाला गेलेले असतात आणि ते दर्शनावरून परत येत असताना ऐश्वर्या मात्र तिच्याकडे रागारागाने पाहते आणि म्हणते की शर्वरी, आता तर तुझ्या पापाचा घडा भरलाय, आता तुला ना कोणीच या सगळ्यातून वाचू शकणार नाहीये. एवढे दिवस झाले तू सगळ्यांना मूर्ख बनवत आलेस, बावळट बनवत आलेस, पण आता नाहीये. आता तुझ्या विरोधात असा काही पुरावा सापडलाय ना की तुला या सगळ्यातून कोणीही वाचू शकणार नाहीये. तू कितीही मोठे कटकारस्थान कर, प्लॅनिंग कर, पण आता तू उद्ध्वस्त होणार म्हणजे होणार. तर मंडळी आता इथे ऐश्वर्या आणि जानकीच्या हातात पुरावे तर सापडले आहेत, पण जानकी आता म्हणत असते की ऐश्वर्या, आपल्याकडे हे पुरावे सापडलेत, पण हे सत्य सगळं स्वतः ईश्वरीने स्वतःच्या तोंडून कबूल करायला हवं. आणि त्यासाठी आता ह्या दोघींनी असा काही प्लॅन केला आहे की ज्याच्यामुळे
आपलं ह्या शर्वरीने सगळं सत्य, सगळी गुन्हे स्वतःच्या तोंडून पोलिसांच्या समोर स्वतः कबूल केलेत. तर मंडळी, येणारे पुढचे भाग आता ना खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.